Dear students, welcome to the online class on Indian Knowledge Systems. भारतीय ज्ञान परंपरा या आपल्या विषयाच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये आपले स्वागत आहे. In this video, we are going to see the entire syllabus of our Indian Knowledge System paper. या व्हिडिओमध्ये आपण भारतीय ज्ञान परंपरा या आपल्या विषयाचं जे पूर्ण सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो पाहणार आहोत. Friends, in this course on Indian Knowledge System, there are three modules. The first module is on Introduction to Indian Knowledge System, भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय ज्ञान प्रणाली याच्याबद्दल आपण पहिल्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत. In the second module, we are going to talk about art of governance, ज्याला आपण म्हणू शकतो राज्यकारभाराची कला किंवा सुशासन. चाणक्याच्या कौटिल्याच्या अर्थशास्त्र या पुस्तकातनं आपण याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. In the third module, there are going to be 5 topics. आपण 5 वेगवेगळ्या विषयांबद्दल तिसऱ्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत. The first in that is town planning, ज्याला नगर नियोजन असं म्हणता येईल. The second topic is architecture, ज्याला वास्तुशास्त्र, वास्तुकला असं आपल्याला म्हणता येईल. The third topic is taxation, कर आकारणी. Fourth topic is banking. Fifth topic is trade and commerce, व्यापार आणि वाणिज्य या विषयाबद्दल भारतीय ज्ञान परंपरेच्या अंतर्गत काय काय येतं ते आपण या 5व्या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. अशा प्रकारे आपले हे 3 मॉड्यूल्स या सिलेबस मध्ये आहेत. या कोर्सच्या अभ्यासाच्या दृष्टीने आपण सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला स्टडी मटेरियल, ज्याला आपण सेल्फ लर्निंग मटेरियल म्हणतो, ते प्रोव्हाइड करणार आहोत सॉफ्ट कॉपी मध्ये आणि हार्ड कॉपी मध्ये. त्या व्यतिरिक्त वी आर गोइंग टू ऑर्गनाइज दीज video lectures for you, and the recorded video lectures will be made available to all of you from the Telegram channel, where you definitely must have enrolled by now. And thirdly, during these video lectures also we are going to share with you lot of additional reference material. वेगवेगळ्या प्रकारचे रेफरन्स मटेरियल अवेलेबल आहे जे आपण या विविध व्हिडिओजच्या माध्यमातून तुमच्या सोबत शेअर करणार आहोत. त्याचे लिंक्स आपण देऊ व्हिडिओ सोबत, so that you can go to that link and learn from those links in addition to the self-learning material which we are going to provide to you. In the first module, we are going to see 5 topics. Number 1, Introduction to Indian Knowledge System. भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजे काय? भारतीय ज्ञान परंपरेमध्ये काही विशेष तत्व आहेत. In the second topic, we are going to learn why there is a need to learn Indian Knowledge System. आपल्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय ज्ञान प्रणाली हा विषय कशासाठी इन्क्लूड करण्यात आलेला आहे ते आपण या दुसऱ्या टॉपिक मध्ये समजणार आहोत. तिसऱ्या टॉपिक मध्ये स्कोप ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम. द फोर्थ टॉपिक इज ऑन ट्रेडिशन्स ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम, म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्था कशी होती, गुरुकुल, पाठशाला इथली शिक्षण व्यवस्था कशी होती, त्यातले विषय काय होते. And the fifth topic is on relevant sites related to Indian knowledge system, म्हणजे आपल्या मुंबईच्या जवळ असलेलं कान्हेरी केव्स असतील किंवा ठाणे जिल्ह्यातलं अंबरनाथ मधलं शिव मंदिर असेल, त्याचं आर्किटेक्चर असेल, अशा काही रेलेव्हंट साइट्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत पहिल्या मॉड्यूलमध्ये. फ्रेंड्स, इन द सेकंड मॉड्यूल वी आर गोइंग टू टॉक अबाउट आर्ट ऑफ गव्हर्नन्स फ्रॉम कौटिल्याज अर्थशास्त्र. या दुसऱ्या मॉड्यूलमध्ये प्रामुख्याने आपण पाहणार आहोत शासनाचे तात्विक अधिष्ठान काय आहे, त्याची मूल तत्व काय आहेत, द फिलॉसॉफिकल फाउंडेशन्स ऑफ गव्हर्नन्स. देन वी आर गोइंग टू टॉक अबाउट द रोल ऑफ किंग अँड हिज लीडरशिप क्वालिटीज. एखाद्या राजाची भूमिका कशी असली पाहिजे, त्याच्या नेतृत्व गुणाबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे, हे आपण कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरून समजून घेणार आहोत. ऍडमिनिस्ट्रेशन अँड पब्लिक पॉलिसी, ज्याला प्रशासन आणि लोकनीती म्हणतात, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तसंच इकॉनॉमिक गव्हर्नन्स किंवा आर्थिक प्रशासन, कर प्रणालीचा थोडासा त्याच्यामध्ये उल्लेख आपण करणार आहोत, जे कौटिल्याने सांगितलेलं आहे. ॲट द सेम टाइम वी आर ऑल्सो गोइंग टू सी दी एस्पेनेज, डिफेन्स, डिप्लोमॅसी, रिलेव्हन्स इन कॉन्टेम्पररी गव्हर्नन्स. समकालीन प्रशासनामध्ये याची प्रासंगिकता काय आहे ते आपण जाणणार आहोत. Friends, in the third module, as discussed earlier also, we are going to see 5 topics which are related to Indian knowledge system. As an examples, living examples of Indian knowledge system. त्याच्यामध्ये एक आहे नगर रचना, टाउन प्लॅनिंग.
दुसरा आहे वास्तुकला, वास्तुशास्त्र, ज्याला आपण आर्किटेक्चर म्हणतो. द थर्ड इज टॅक्सेशन सिस्टम्स, कर प्रणाली, कर व्यवस्था. चौथा विषय आहे बँकिंग. And the fifth topic under module 3 is trade and commerce, which is related to Indian knowledge system. How was the trade policies? How were the commerce policies? How we were doing trading with the rest of the world of those days? त्यामुळे व्यापार आणि वाणिज्य याशी संबंधित सुद्धा अनेक विषय आपण या मॉड्यूल मध्ये पाहणार आहोत. Friends, this course is of 50 marks and 2 credits. There will be internal assessment for 15 marks and the final semester end examination will be for 35 marks. 35 मार्काची सेमिस्टर एंड एक्झाम असेल आणि 15 मार्कांचे इंटरनल्स असतील. This internal will be conducted online and would consist of objective type questions, multiple choice questions only. जी सेमिस्टर एंड एक्झाम असेल, थिअरी एक्झाम, ती 30 मार्कांचा परीक्षेचा पेपर असेल आणि 30 मार्कांपैकी आपल्याला जेवढे मार्क मिळतील ते 35 पैकी कन्वर्ट करण्यात येतील. द एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर विल बी ऑफ 30 मार्क्स अँड इट विल बी कन्वर्टेड आउट ऑफ 35. सो 35 मार्क्स फॉर फायनल सेमिस्टर एंड एक्झाम, 15 मार्क्स फॉर द इंटरनल्स. Total marks will be 50. Now the information about the internal examination will be given by the subject coordinators in the respective Telegram channel. So friends, this was a small introduction about the syllabus of Indian Knowledge System course. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या भारतीय ज्ञान परंपरा या कोर्सच्या सिलेबस बद्दल, अभ्यासक्रमाबद्दल माहिती करून घेतली. असेच अनेक व्हिडिओ लेक्चर्स आपल्यासाठी रेकॉर्ड करून लवकरच आपल्या टेलिग्राम चॅनल्स मध्ये शेअर करण्यात येतील. So keep watching your Telegram channel of your respective programs. We'll be uploading a series of video lectures only for you. Thank you for watching this video. See you in the next lecture. Namaskar.